दरम्यान सेमीफायनलचा पहिला मुकाबला होईल तो जय मल्हार आणि मोरिया. आजच्या दिवसातला पहिला सेमीफायनल सामना कृपया सामना जरा लवकरात लवकर खेळवायचा आहे. सगळे सामने या ठिकाणी तर अजून आपल्याला 2 सेमीफायनल आणि फायनलचा सामना खेळायचा आहे. कृपा करून थोडासा वेळ लावा सगळ्यांनी आपला. अन्यथा फायनल आपल्याला काळोखात एका ओव्हरची खेळावं लागेल. जर खेळ केला तर आपल्याला सर्व सामने वेळेत आणि पूर्ण 6 षटकांचे खेळ मिळतील खेळायला. सेमीफायनलचा पहिला सामना मोरिया संघाकडून सर्वेश आणि पंकज आणि जय मल्हार संघाकडून पहिलं षटक घेऊन नाना. सर्वेशसाठी पहिला चेंडू सर्वेश आणि सर्वेशच्या बॅटला कट घेऊन चेंडू गेला थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने. एका धावेवर समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने वाढते. 1 चेंडू 1 धाव. आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना. पहिले षटक हाताळतोय तो नाना. 15-20 पावलांचा रनअप. पंचांना पार करून मारा करेल तो पंकजसाठी आणि हलकेच खेळून काढले लेग साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 1 ने धावसंख्या वाढते. 2 बिनबाद 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू नानाचा. सामना करेल तो सर्वेश. आजच्या स्पर्धेतील हा पहिला सेमीफायनलचा मुकाबला. नाना सामना करेल तो सर्वेश आणि पुन्हा एकदा चेंडूची कड घेतलीये. चेंडू अडवला जातोय. दरम्यान 1 धाव काढून पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे वाढते. धावसंख्या होते 3. 3 चेंडू 3 धावा. दरम्यान नाना पुढचा चेंडू. आता मात्र पंकज. हो खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना या ठिकाणी नाना आपल्या संघासाठी अजूनपर्यंत 4 चेंडू केवळ 3 धावा दिल्यात या ठिकाणी नानानी. कंजूस अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती नानाची. अनमोल अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो नाना. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात केवळ 3 धावा 4 चेंडू. पुढचा चेंडू नानाचा. सामना करेल पंकज आणि या ठिकाणी हलकेच खेळला होता. फॉलो थ्रू मध्ये पकडायचा. धाव काय मिळत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या तिथेच. खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी नानाची. फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा पंकज आता मात्र काहीसा बॅक फुटवर ढकलला जातोय आणि या ठिकाणी उंच चेंडू. विजय जातो चेंडू खाली आणि या ठिकाणी कोण बाद होते पहा. पंकज. तोच पंकज ज्याने घणाघाती फलंदाजी करून आपल्या संघाचं अस्तित्व जिवंत ठेवलं. दरम्यान 1 षटक संपते. 1 बाद 3.
धाव संख्या 1-3. काय गोलंदाजी म्हणावी या गोलंदाजाची. गोलंदाज कोण? नाना. जरा लवकर सामना खेळवायचा आहे आपल्याला. आजच फायनलचा सामना खेळायचा या ठिकाणी. जरा लवकरात लवकर फलंदाजीने येण्याची कृपा करावी या ठिकाणी मंडळाची नम्र विनंती आहे. मला वाटते नवीन फलंदाज येतोय तो निहार. दरम्यान पुढचं षटक घेऊन विजय गोलंदाजी मार्कवर 10-12 पावलांचा रन. 55 पार करून चेंडू फेकलाय. चेंडूला सीमारेषेजवळ अडवलं जातं. एका धावेवर समाधान मानावं लागतं या ठिकाणी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. 1 धावसंख्या वाढते. 1-4. दुसरा षटक प्रगती पथावर. आता मात्र सामना करेल तो निहार. विजयाचा स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना मोरिया विरुद्ध जय मल्हार. निर्धारित 6 षटकांचा हा सामना. एक षटक 1 चेंडू नंतर धावसंख्या होती 3-4. 1-4. पंकज परतल्यानंतर आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलेला निहार. दरम्यान विजय पुढचा चेंडू निहारसाठी. 55 पार करून केलेला मारा आणि निहारने चेंडू उठवलाय. सीमारेषेजवळ चेंडू अडवला जातोय. दरम्यान एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. गोपीनं उत्कृष्ट असं त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. एका धावेने धावसंख्या वाढते ती 5. 1-5. जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर या ठिकाणी आता मात्र मोरिया संघाला उसळी घेण्याची खूपच आवश्यकता आहे. पाहूया पुढचा चेंडू आणि आता सामना करेल सर्वेश. 55 मार करून टाकलेला चेंडू उलट्या स्वरूपाचा आणि चेंडू भिरकावला. चेंडू जातोय सीमारेषेकडे. सीमारेषेच्या बाहेर षटकार. या ठिकाणी इरादे स्पष्ट करतोय तो सर्वेश. दरम्यान पुढचा चेंडू विजयचा. खेळण्यासाठी तयार सर्वेश. विजय सर्वेशसाठी आणि सर्वेशने पुन्हा एकदा चेंडू मारलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावा. सलग 2 चेंडूंवर मोठे फटके घेऊन सर्वेशने आपले इरादे स्पष्ट केले. जर्सीचा नंबर काय पहा 45.
पाहिला सामना आजच्या दिवसातील 1-15 2 षटका अखेरीस मोरिया संघ पाहूया किती उद्दिष्ट ठेवतोय तो जय मल्हार संघासमोर. दोन्ही संघ तुल्यबळ असे एकापेक्षा एक असे धुरंधर भरले त्या दोन्ही संघात. कधी हे बाजी मारतात कधी ते बाजी मारतात. पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत हे दोन्ही संघ. दरम्यान संघाकडून तिसरं आणि स्वतःचं दुसरं शतक दोन षटका अखेरीस धाव संख्या 1-15. सामना लवकर चालू करा. पुन्हा एकदा नाना ज्यानं पहिल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या त्या. दरम्यान नानाचा चेंडू आणि चेंडू म्हणून घोषित केला जातोय. एका धावेने धावसंख्या वाढते ती 16. दोन षटका अखेरीस 1-16. रॉयल लांजा डॉक्टर्स आयोजित एक दिवसीय भव्य दिव्य मेडिकोच क्रिकेट स्पर्धा. पुढचा चेंडू नानाचा आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहूया काय होते आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या पुढे दुसरी घेऊन चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. 4 धावा 20. धाव संख्या 4 ने वाढते ती 20. दिवसभर दिवाचं रान करून अंतिम टप्प्यात ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. या ठिकाणी जो सामना विजयी होईल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. दरम्यान नाना पुढचा चेंडू निहारसाठी पंचांना पार करून फेकलेला हा चेंडू आणि पुन्हा एकदा निहारने फटकावलाय. चेंडू सरळ हातात गेलाय. चेंडू श्याम कडून सुटतोय. झेल जमिनीला दान होतोय. एक जीवदान या ठिकाणी चांगला असा चांगला प्रयत्न होता त्या ठिकाणी श्यामचा. या ठिकाणी झेल व्हायला हवा होता. आता पुन्हा सर्वेश तयार. मारा करील तो नाना. 15-20 पावलांचा रन पंचांना पार करून सर्वेसाठी आणि सर्वेशने चेंडू मारलाय. पुन्हा एकदा चेंडू श्यामच्या दिशेने येतोय. चेंडू अडवला जातो. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते सर्वेशला. धाव संख्या 1 ने वाढते 22. तिसरं षटक प्रगती पथावर 1-22. मोरिया संघ या ठिकाणी पहिला उपांत्य सामना या ठिकाणी मोरिया आणि जय मल्हार संघात. तर पुन्हा एकदा नाना निहारसाठी. निहारने पुन्हा एकदा फटका मारलाय. चेंडू जातोय. चेंडू अडवला जातोय. एका धावेवर समाधान. छान कमबॅक केला जातो या ठिकाणी नानाकडून. एक चौकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू नानाचा. सामना करेल पुन्हा एकदा सर्वेश. पाचवा चेंडू नाना. सामना करेल तो सर्वेश आणि खोदून काढलेला चेंडू हा डीप लॉंगॉनच्या दिशेने. एका धावेवर समाधानी मानावे लागते या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वेशला. आणि खरंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी नानाची. आपल्या संघासाठी उपांत्य फेरीचा हा पहिला सामना जय मल्हार विरुद्ध मोरिया. पारंपरिक प्रतिस्पर्धी या ठिकाणी. नाना दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू नाना याचा सर्वेसाठी. हो आणि हे काय आणि निहार यष्टी
सॉरी त्रिफळाचीत होऊन बाद तंबूच्या दिशेकडे. तीन षटका अखेरीस 2 बाद 24 धाव संख्या होते ती मोरिया संघाची. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात निहार त्रिफळाचीत होऊन जातोय. फलंदाजाचं नाव प्लीज. मोरिया संघाने आपला एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, सुमित. अन्यथा याच्या धावा त्याच्या नावावर, त्याचा झेल त्याच्या नावावर असं होणार. चतुर्थ षटक घेऊन विजय या ठिकाणी सामना करेल तो सर्वेश. नवीन फलंदाज सुमित. अर्धा रस्ता पार झाला या ठिकाणी. 3 षटकं संपलेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या झाले 24 आणि पुन्हा आता गोलंदाजीचे सूत्र सांभाळतोय पुन्हा एकदा विजय. सामना करेल तो सर्वेश आणि चेंडू उडालाय थर्डमॅनच्या दिशेने. शॉर्ट थर्डमॅनच्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. 1 धाव मिळेल या ठिकाणी ती सर्वेशला. खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. माइंड गेम या ठिकाणी खेळताना दिसतोय तो विजय. सफल झाल्यावर थोडासा चेंडू आखूड टप्प्याचा टाकलाय आणि चेंडूला उसळी दिली ती. दरम्यान पुढचा चेंडू विजयचा आणि आता मात्र सामना करेल तो फलंदाज सुमित. नानाचा चेंडू सुमित साठी आणि पुन्हा एकदा पहा काय गोलंदाजी करतोय या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू विजय. त्याच्या नावातच विजय. खूपच उत्कृष्ट असं चीयर्स होत आहे त्याच्यासाठी. सीमारेषेच्या बाहेरून 0-0-7. दरम्यान पुढचा चेंडू विजयचा. सामना करेल तो सुमित. 10-12 पावलांचा रनअप. 55 पार करून चेंडू फेकतो तो सुमित साठी आणि सुमितला पुन्हा एकदा चेंडू कळत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. काय ही गोलंदाजी म्हणावी. चेंडू फलंदाजांना सापडत नाहीये. चेंडू मागे चेंडू निर्धाव जात आहेत. मागे चेंडू गोळा करतोय तो यष्टीरक्षक. या ठिकाणी सामना चाललोय तो गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्यामध्ये. मध्ये केवळ फलंदाज उभा आहे. फक्तच बॅट हलवताना दिसतोय फलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू विजयचा सुमित साठी. दरम्यान पुढचा चेंडू आणि या ठिकाणी मात्र सुमितने बदला घेतलाय. नानावर प्रतिहल्ला चढवलाय आणि लगावलाय षटकार. विजयवर माफ करा. 3 निर्धाव चेंडू नंतर 4थ्या चेंडूवर घणाघाती आघात केलाय तो षटकारासाठी. 6 धाव संख्या वाढते ती 31. 3 ओव्हर 31. 4थं षटक प्रगती पथावर. उत्कृष्ट फटका असा सुमितचा या ठिकाणी. 1 तेरी 1 मेरी. छान कमबॅक या ठिकाणी सुमितचा. पुन्हा एकदा चेंडू आणि पुन्हा एकदा विजयने कमबॅक केलाय. पुन्हा एकदा चेंडू चकलाय तो फलंदाज सुमित. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. वा 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 काय नजारा या ठिकाणी. काय युद्ध असेल यापेक्षा वेगळं. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये. एक षटकार मारलाय तो फलंदाजाने. 4 चेंडू निर्धाव टाकले ते गोलंदाजाने. पाहूया पुढचा चेंडू कोण बाजी मारणार. विजय. सामना करेल तर सुमित आणि पुन्हा एकदा चेंडू भिरकवलाय. चेंडू जातोय श्यामकडे. चेंडू खाली त्याने कुठलाच चूक केली नाहीये आणि श्यामने त्या ठिकाणी झेल टिपलाय.
आणि झेल बांधून सुमित तंबूत परततोय आणि या ठिकाणी विजय झालाय तो विजयचा 4 षटका अखेरीस धाव संख्या 3 बाद 31 विजय काय म्हणावं या खेळाडूला. दरम्यान पुढचा फलंदाज मोरया संघाकडून निनाद संघाकडून 5वं षटक घेऊन आता येईल तो गोलंदाजी मार्कवर. समीर संघाकडून 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन समीर सामना करील तो सर्वेश. नवीन फलंदाज निनाद 5-6 पावलांचा रनअप गोलंदाजी मार्कवर तयार. 5व्या षटकाची सुरुवात करील तो समीर. पंचांना पार करून मारा करील तो समीर सर्वेसाठी आणि काय चेंडू दाद नाही. पंच अपील फेटाळतात. चेंडू जातो निर्धाव. काय सुंदर असा चेंडू होता बघा या ठिकाणी. यष्टी मागे छान कर्तव्य बजावतोय तो यष्टी रक्षक राज. छान यष्टी रक्षण करताना दिसतो या ठिकाणी राज. जय मल्हार संघाची बॅटिंग ऑर्डर किंवा त्याच्या फलंदाजांचा विचार करता मोरया संघाला आता मात्र जोरात कमबॅक करावं लागणार आहे. पुन्हा एकदा चेंडू पूर्ण ब्लॉक करून टाकला या ठिकाणी फलंदाज सर्वेशला. काय गोलंदाजी होते या ठिकाणी समीर कडून. 32 5वं षटक प्रगती पथकावर. 2 चेंडू संपलेत या ठिकाणी 5व्या षटकातील. धाव संख्या 32 3 बाद 32. आता फटकेबाजी करण्या वाचून गत्यंतर नाहीये ते मोरया संघाकडे. आणि या ठिकाणी मला वाटतं झेल बाद. काय झेल पकडला यष्टी रक्षक राज याने. अप्रतिम यष्टी रक्षण या ठिकाणी राज याचं. गुलाबी जर्सीत गुलाबी यष्टी रक्षक राज. काय झेल टिपला या ठिकाणी. निनाद झेल बांधून बाद जातोय. पुढचा फलंदाज समीर आणि गोलंदाज समीर. आता पाहूया कुठला समीर हा भी होतोय. कुठल्या समीर वर. गोलंदाज समीर फलंदाज समीर. खरोखर उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी समीर याची. डावखुऱ्या हाताचा डावखुरा फलंदाज समीर. दरम्यान काहीसा व्यत्यय क्षेत्र रक्षणात. यष्टी रक्षक राज गोलंदाजाला थांबवते. दरम्यान पुढचा चेंडू समीरचा. समीर साठी आणि समीरने चेंडू मारलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि मला वाटतं हा चौकार. टीप लॉंगाच्या दिशेने भिरकावलेला चेंडू 4 धावा देऊन जातोय तो समीरला. धाव संख्या 4 ने वरते ती 36. पुढचा चेंडू समीर याचा. समीर साठी फलंदाज समीर या ठिकाणी वर चढवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज समीर समोर आणि फलंदाज समीरने चेंडू भिरकावला. चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. षटकार चौकार षटकार. कार 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 कार. धाव संख्या वाढते. धाव संख्या 6 ने उसळी घेते ती 42. आता मात्र फलंदाज समीर आपले इरादे स्पष्ट करतोय. धाबा बोललाय तो गोलंदाज समीर वर. पाठोपाठ 2 चेंडूंवर हल्ला चढवलाय तो फलंदाज डावखुरा समीर. या ठिकाणी
गोलंदाज समीर आता विचारात. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा समीर समीर साठी आणि उंच चेंडू. विजय चेंडू खाली जातोय. पाहूया या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. दरम्यान 2 धावा घेऊन 2 धावांची धाव संख्या पोहोचते ती 44. 5 षटका अखेरीस धाव संख्या झाली ती 44. 4:44. कृपया स्पीडअप घ्या. सूर्य दिसतोय पण तो कधी असताना जाईल माहित नाही मित्रांनो. आपल्याला अजूनही अंतिम सामना खेळायचा या ठिकाणी. संघ जय मल्हार दरम्यान संघाकडून शेवटचा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज संदीप. निर्धारित 6 षटकांचा उपांत्य फेरीचा पहिला सामना जय मल्हार विरुद्ध मोरिया. 5 षटका अखेरीस 44 धावा झाल्या त्या मोरिया संघाच्या. आणि आता मात्र सर्वेश ओपनिंगला आलेला सर्वेश अजूनही. दरम्यान काय चेंडू टाकलाय तो या ठिकाणी. संदीप याने चेंडू कळाला नाहीये सर्वेशला. उत्कृष्ट असा चेंडू. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि किती धावा करणार या ठिकाणी संघ मोरिया. जेवढ्या धावा तुम्ही इथून पुढे करणार तेवढा तुम्ही प्लस मध्ये असणार या ठिकाणी. आणि हे काय उंच उत्तुंग असा फटका या ठिकाणी सर्वेचा चेंडू. आणि त्या ठिकाणी झेलबाद नाना एका मागोमाग एक उभे क्षेत्र रक्षण. पुढच्याकडून चुकला मागच्यानं डाव साधला आणि दुसरा उभा होता कोण माग नाना. काय केलंय तुम्ही. उत्कृष्ट झेलपकाला या ठिकाणी तुम्ही नाना. तुमच्यासाठी शब्द अपुरे आहेत. फक्तच तुम्ही नाना. वैयक्तिक 17 धावांवर झेलबाद होऊन तंबूत परततोय तो सर्वेश आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो सुयोग. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. काय होणार. धाव संख्या अजूनही तेथेच. मोरिया दरम्यान पुढचा चेंडू आणि चेंडूची कट घेऊन चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीकडे जातोय. त्या ठिकाणी चेंडू अडवला जातो. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 1 ने धाव संख्या वाढते 45. उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी संदीप कडून आपल्या संघासाठी अनमोल बहुमोल अशी गोलंदाजी करतोय आणि त्याला साथ तशीच लाभते ती क्षेत्ररक्षकांकडून. मित्रांनो रॉयल डॉक्टर्स लांजा आयोजित एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि या ठिकाणी समीरने चेंडू मारलाय. चेंडू विजयच्या झोळीत विसावतोय आणि हे काय समीर झेल बांधून परततोय आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षण कोण विजय. आता मात्र या ठिकाणी शंका येते की विजयकडे लिंबू आहे की काय. तो जिथे जातो चेंडू तिथे येतो. तो फलंदाजीसाठी जातो चेंडू सीमा बाहेर जातो. तो गोलंदाजीसाठी जातो आणि फलंदाज बाद होतो. दरम्यान दुसरा पंकज फलंदाजीसाठी आणि काय गोलंदाजी या ठिकाणी मित्रांनो संदीप करतोय. दरम्यान प्रशांत भाई भाई तुम्हें मारना होगा भाई मारो. आखिरी 2 गेंद शेष
दरम्यान संधी भाईसाठी आणि भाईला काही चेंडू कळाला नाहीये. दरम्यान हे काय, भाई आला भाई गेला. काय गोलंदाजी म्हणावी या ठिकाणी भाईची, सॉरी माफ करा संदीपची. जोश मध्ये टन थोडीशी लुडबुडते या ठिकाणी. काय गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी संदीपची. पहा या ठिकाणी काय नमुना पेश करतोय गोलंदाजीचा संदीप. एक धाव खर्च केली, 5 चेंडूत आणि 3 गडी बाद केले ते संदीपने आपल्या संघासाठी. 45 and संदीप on hat trick. पाहूया नवीन फलंदाज परशुराम, पाहूया या ठिकाणी काय करतोय शेवटच्या चेंडूवर. दरम्यान संदीप परशुराम साठी शेवटचा चेंडू हॅट्रिक वर परशुराम, आणि या ठिकाणी मला वाटतं चेंडू स्वैर घोषित करतायत पंच. उत्कृष्ट असे पंच लाभलेत आजच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी. धाव संख्या 1 ने वाढते ती 46, 2 ने वाढते सॉरी 47. पुन्हा एकदा संदीप परशुराम साठी, आणि परशुरामने काय केले बघा, सॉरी माफ करा सुयोगने काय केले बघा, षटकार मारलाय. काय फटका मारलाय पहा शेवटचा चेंडू. 53 धावा केले ते या ठिकाणी. पहा मित्रांनो काय नशा आहे या खेळाची. 5 चेंडू टाकले होते संदीपने, 6व्या चेंडूवर फलंदाजाने प्रतिकार केला आणि षटकार मारलाय. अनिश्चिततेचा खेळ म्हणतात तो उगाच नाही मित्रांनो. जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता असेल ती जय मल्हार संघाला. निर्धारित 6 षटकात 9 धावांची सरासरी जिंकण्यासाठी. जरा लवकरात लवकर सामना सुरू करा. अजून एक उपांत्य सामना आणि अंतिम सामना या ठिकाणी शेष. रॉयल डॉक्टर्स लांजा आयोजित एका दिवसाच्या ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दरम्यान दुसऱ्या उपांत्य फेरीच्या नाणेफेकीसाठी डेरवन आणि कणकवली संघाच्या कर्णधारांनी समीक्षा कक्षाकडे यायचं आहे. कर्णधार टीम कणकवली आणि डेरवन नाणेफेकीच्या कौलासाठी इकडे यायचं आहे. प्लीज कॅप्टन टीम डेरवन अँड टीम कणकवली. पहिला उपांत्य सामना या ठिकाणी चालू आहे. एक इनिंग या ठिकाणी संपली आहे आणि निर्धारित 6 षटकात 53 धावा केल्या ते मोरिया संघाने आणि जिंकण्यासाठी उद्दिष्ट ठेवले ते 54 धावांचं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ते टीम मोरिया संघाने. आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे ते जय मल्हार संघाने. हरी करा प्लीज, जरा प्लीज. श्री स्वप्नीलजी राणे डॉक्टर कृपा करून कॉमेंट्री बॉक्स कडे या प्लीज. तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. कर्णधार स्वप्नीलजी राणे.
दरम्यान दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी नाणेफेक या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. कर्णधार स्वप्नील आणि डीजे. दरम्यान कणकवली संघाने नाणेफेक जिंकली आणि ते आपला कौल या ठिकाणी सांगतील. आजच्या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्याचा टॉस जिंकलाय तो टीम कणकवली संघाने. दरम्यान दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टीम कणकवलीने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ते सामना लवकर चालू करा या ठिकाणी दोन्ही संघ प्लीज कृपा करा. टीम मोरिया पहिला षटक घेऊन येईल तो. निहार फलंदाजीसाठी गेले ते राज आणि श्यामराज पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन निहार वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक संघाकडून पहिलं षटक 54 धावांचा पाठलाग करताना पाहूया आता काय करणार संघ जय मल्हार. एकापेक्षा एक मातब्बर फलंदाज, एकापेक्षा एक मातब्बर गोलंदाज, अशी उत्कृष्ट खेळाडूंनी भरलेले हे दोन्ही संघ समोरासमोर ठाकलेत. पाहूया पहिला चेंडू निहारचा राजसाठी ज्याने उत्कृष्ट यष्टीरक्षण केलं आणि हे काय पहिला चेंडू मारलाय सरळ सीमारेषे बाहेर चौकार. पहिला चेंडू पहिला चौकार. काय आगाज केलाय तो राजने. ये आगाज है राज का तो सोचो दोस्तों अंजाम क्या होगा. निर्धारित 6 षटकात 54 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला संघ जय मल्हार पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करतो. या ठिकाणी राज तो सांगतोय मी का आलोय फलंदाजीसाठी. धष्टपुष्ट असा उंच पुरा राज, गुलाबी राज. दुसरा चेंडू दरम्यान निहारचा राजसाठी आणि हे काय हलकेच खेळाय चेंडू थोडा कळाला नाही वाटत राजला. स्लोअर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी चांगला कमबॅक आणि हे काय थोडस मिसफील्ड होते नाही परंतु बॅकअप आहे. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने वरते ती 5. स्लोअर पद्धतीचा चेंडू राजला थोडासा कळाला नाही. आता मात्र श्याम सामना करेल तो निहारचा. पाहूया श्याम काय करतोय. श्यामचा चेंडू निहारचा चेंडू श्यामसाठी आणि चेंडू अवांतर म्हणून घोषित केला जातोय. धाव संख्या 1 ने वर. पहिलं षटक 2 चेंडू बिनबाद 6. श्याम सामना करेल तो निहारचा. आजच्या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना मोरिया विरुद्ध जय मल्हार. दरम्यान पुढचा चेंडू निहारचा श्यामसाठी आणि श्यामने चेंडू मारला. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. क्षेत्ररक्षक तैनात होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. धाव संख्या 4 ने वाढते 10. 3 चेंडू 10 धावा. टीम जय मल्हार आणि पहिल्या चेंडू पासून आपले इरादे स्पष्ट केलेत. तुटून पडले ते मोरिया संघावर. त्यांनी ठरवलंय की आता आपण
अंतिम सामन्यात जायचंच आहे. खडूस गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी मोरिया संघाला. दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू उंच उडालाय, चेंडू खाली. सर्वेश माफ करा, पंकज येतोय आणि पंकजने या ठिकाणी कुठली चूक केली नाहीये आणि श्यामला झेलबाद करतोय तो पंकज दळवी. पहा किती उत्कृष्ट असं खेळाचं या ठिकाणी नमुना पेश केला जातोय दोन्ही संघांकडून. 2 फटक्यानंतर कमबॅक केलाय तो मोरिया संघानं. निहारच्या गोलंदाजीवर पंकजने झेल पकडलाय आणि झेलबाद केलंय ते श्यामला. आता जय मल्हार संघाकडून पुढचा फलंदाज विजय. आतापर्यंतच्या स्पर्धेत अपराजित असा विजय. फलंदाज विजय, गोलंदाज विजय, क्षेत्ररक्षक विजय. विजय घोड्यावर स्वार झालेला फलंदाज विजय. जय मल्हार संघाकडून पुढचा फलंदाज. 2 चौकारानंतर छान कमबॅक केलाय तो या ठिकाणी निहारने. पुढचा चेंडू निहारचा विजयसाठी. आणि हे काय, मला वाटतं चेंडू स्वैर घोषित करतायत पंच. उत्कृष्ट पंचगिरीचा नमुना या ठिकाणी स्पर्धेसाठी लाभलाय मिस्टर गणेश मुन्ना ना. मुन्ना ना. दरम्यान निहार. विजय, विजय सामना करेल तो निहारचा. निहार पंचांना करून टाकलेला चेंडू अलगद पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. एका धावावर समाधान मानावं लागतंय. 1 ने धावसंख्या वाढते ती 12. 54 धावांचा पाठलाग करताना जय मल्हार संघ एका धाव्याच्या मोबदल्यात 12 धावा जमा करतोय. शेवटचा चेंडू घेऊन निहार सामना करेल तो राज. आणि या ठिकाणी राजने चेंडू मारलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. अर्धा डझन धावा जमा केले त्या राजने या ठिकाणी. पहा एकापेक्षा एक मातब्बर धुरंधर फलंदाज या ठिकाणी दृष्टीस पडतायत ते जय मल्हार संघाकडून. पहिल्या चेंडू पासून त्यांनी हल्ला चढवलाय तो प्रतिस्पर्धी संघावर आणि नेस्तनाबूत केलंय ते मोरिया संघाला. 18 1 बाद 18 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जय मल्हार. दरम्यान दुसरं षटक घेऊन मोरिया संघाकडून सुमित. सामना लवकर चालू करा कृपया. सर्वांनाच एक नम्र आणि कळकळीची विनंती या ठिकाणी. सुमित सामना करेल कोण, तो विजय. आतापर्यंतच्या स्पर्धेत अपराजित, सगळ्या सामन्यात बिनबाद राहिलाय तो विजय या ठिकाणी. उत्कृष्ट फलंदाजीचं उदाहरण पेश करतोय सुमित. पंचांना पार करून मारा करील तो विजयसाठी. पाहूया 5-6 पावलांचा रनअप. चेंडू फेकला आणि विजयने हलकेच खेळून काढले. थर्डमॅनच्या दिशेने एका धावावर समाधान मानावं लागेल विजयला. 1 ने धावसंख्या वाढते 19. 1 बाद 19. दुसरं षटक प्रगतीपथावर. सुमित स्वतःचं पहिलं, संघाचं दुसरं षटक. आता मात्र सामना करील तो राज. 1 षटकार 1 चौकार मारलाय आतापर्यंत आणि चेंडू हलकेच खेळून काढलाय तो
लेग साईडच्या दिशेने दुसऱ्या धावेसाठी धावत आहे, दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या त्या राजने. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी राज आणि विजय यांच्या दरम्यान. राज विजय. धाव संख्या 2 ने वाढले 21. 1-21. दुसरं षटक. पुढचा चेंडू सुमितचा राज साठी. पाहूया आता राज काय करतोय. आणि या ठिकाणी चेंडू टोलवलाय. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषे बाहेर. षटकार. या ठिकाणी राजने आपले इरादे अति स्पष्ट केलेत. षटकार मारलाय तो राजने या ठिकाणी. धाव संख्या अर्धा डझन धावांनी उसळी घेते बरोबर 27 धावांवर. 1-27. आणि मला वाटतं अर्धा पल्ला गाठला या ठिकाणी. आणि 27 धावांची गरज अजूनही या ठिकाणी जय मल्हार संघाला. मला वाटतं सामना लवकर चालू करा. पुढचा चेंडू लवकर चालू करा. आपल्याला अजूनही 2 सामने खेळायचे या ठिकाणी. कृपा करा सामना लवकर चालू करा. मंडळाची नम्र विनंती या ठिकाणी. दरम्यान पुढचा चेंडू सुमितचा. आणि फलंदाज कोण? राज. पुन्हा एकदा राजने चेंडू टोलवलाय. चेंडू उंच उडालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. चेंडू जमिनीला दान होतोय. या ठिकाणी जीवदान मिळतंय ते राजला. पुढचा चेंडू विजयसाठी सुमितचा. आणि सफल होऊन विजयने काय केले पहा. आडवर राहून चेंडू मारलाय कुठे सीमारेषे बाहेर. षटकार. उंचच उंच लांबच लांब षटकार या ठिकाणी. 34. 6 ने धाव संख्या वाढते ती 34. 1-34. 54 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन मैदानात उतरलेला जय मल्हार संघ काय केलं. 1 गड्याच्या मोबदल्यात 34 धावा जमा केल्यात अजून पर्यंत. दुसरा षटक केवळ आत्ताच चालू प्रगती पथावर या ठिकाणी. पुढचा चेंडू. आणि या ठिकाणी विजय फसलाय. आणि चेंडू मारण्याच्या नादात यावेळी मात्र पहिल्याच वेळी झेलबाद होऊन तंबूकडे परतताना विजय. 2 षटका अखेरीस धाव संख्या 2-34. आता समीकरण असं आहे. आता मात्र समीकरण 24 चेंडू आणि 20 धावा. 2 षटकातच सामना आपल्या बाजूला झुकवलाय तो जय मल्हार संघाने. नवीन फलंदाज साहिल. संघाकडून आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन सुयोग. सामना करील तो राज. वैयक्तिक 20 धावांवर नॉट आउट राज. आणि चेंडू फिरवून मारलाय. वाईड थर्डमॅनच्या दिशेने चौकार.
च्या दिशेने मारलेला हा चेंडू चौकारासाठी. अडतीस 2 बाद 38. तेवीस चेंडू आणि 16 धावा. सुयोग राजसाठी आणि पुन्हा एकदा आडवा येऊन चेंडू फेकलाय कुठे, लांबच लांब षटकार. या ठिकाणी मैदानाच्या सीमा अपुऱ्या पडतायत त्या राजसाठी. पहा या ठिकाणी 30 धावांवर नाबाद राज. दरम्यान सुयोग पुढचा चेंडू राजसाठी आणि हे काय, राजने पुन्हा चेंडू टोलवला आणि पुन्हा एकदा षटकार. काय चाललंय या ठिकाणी. आता मात्र केवळ 4 धावांची आवश्यकता या ठिकाणी जय मल्हार संघाला अंतिम सामन्यात पाऊल ठेवण्यासाठी. 4 पावलं दूर, 4 धावा दूर आणि या ठिकाणी राज पुन्हा चेंडू मारलाय आणि या ठिकाणी विजयी षटकार मारलाय तो राजने. अंतिम सामन्यात प्रवेश केलाय संघ जय मल्हार यांनी. 2 गड्यांच्या मोबदल्यात सहजासहजी अंतिम सामन्यात प्रवेश केलाय तो जय मल्हार संघाने. पहिला प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यासाठी कोण झालाय, जय मल्हार. कृपया लवकर मैदानातून बाहेर या, नम्र विनंती. पुढचा उपांत्य सामना खेळवायचा आहे. हडल थोडस बाहेर येऊन करा. आताच्या सामन्यातील सामनावीर नाना, प्लीज कृपा करून कणकवली संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. टीम जय मल्हार प्लीज, टीम जय मल्हार.